हाय, गुड मॉर्निंग. तर आज होती होळी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर सकाळी अशी मी छान रेडी झाली होती, कारण की माझ्या स्कूलमध्ये आज ना फोटो फोटो क्लास फोटोशूट होतं त्यासाठी. आणि मी ना जे आधी तुम्ही व्हिडिओ बघितला ना, ते ब्लो ड्राय करण्याचा ट्राय करत होती. पण वेळ होत होता स्कूलमध्ये जाण्यासाठी, त्यामुळे पटपट काही जमलं नाही मला ते करायला ब्लो ड्राय. तर इथे संध्याकाळ झाली होती आणि होळी असल्यामुळे ना आज पुरणपोळी करायची होती. सर्वांच्याच घरी आज पुरणपोळी असेल, मलाही करायची होती पुरणपोळी. आणि असं पुरणाचा वगैरे काही स्वयंपाक असेल ना, तर मी अशी बेसिक तयारी ना आधीच करून घेत असते. म्हणजे पीठ मळणं असो किंवा भजीची तयारी असो किंवा असं कांदा वगैरे काही चिरून ठेवणं असो, मसाला रेडी करून ठेवणं असो. तर इथे ना हरभऱ्याची डाळ जी आहेत ना, मी 2 तास तरी ना भिजत घातली होती. कारण ना डाळ ती लवकर शिजत नाही, त्यामुळं म्हटलं भिजत घालून बघूया. आणि भिजत घातल्यानंतर डाळ ना पटकन शिजून गेली. म्हणजे मला लिटरली पुरण तयार करण्यासाठी ना मला पुरणाच्या चाळणीची पण गरज पडली नाही आणि मिक्सरमधून ग्राइंड करण्याची पण गरज पडली नाही. खूप छान डाळ शिजली होती. मी अशी वाटी घेतली आणि तिनेच अशी छान स्मॅश करून घेतली डाळ. छान छान पुरण झालं होतं. आणि गूळ ना का बरं काय माहिती खूप कडक झाला होता. मी फ्रीजमध्ये नव्हता ठेवला, डब्यामध्येच होता, पण मग खूप कडक झाला होता. माझ्याकडनं ना तो निघतच नव्हता. त्यामुळे मी शेवटी मिस्टरांना म्हटलं की मला एवढं ॲटलिस्ट करून द्या, एवढी हेल्प करा माझी. तर त्यानंतर मी ते भजीसाठी बॅटर रेडी करत होती. आणि मला ना हिरव्या मिरच्याची भजी करायची होती, कारण छान लागते हिरव्या मिरच्याची भजी आणि सगळ्यांना आवडते. त्यामुळे म्हटलं हिरव्या मिरच्याचीच भजी करूया. आणि असं सण वगैरे असलं ना, हे जे सण आहेत ना, असे गावाकडे छान वाटतात. सिटीमध्ये असं इतकं म्हणजे असं एक असं वातावरण जे असतं ना, ते नाही बघायला मिळत. गावाकडं कसं आपलं छान वाटतं असे सण वगैरे असल्यानंतर. तर इथे बघू शकता तुम्ही, मी असं ना वाटीनेच अशी स्मॅश करत होती छान. आणि छान असं पुरण झालं होतं, माझं रेडी झालं होतं. पुरण करायला ना भरपूर वेळ लागतो. आणि त्यानंतर एक साईडला मी आमटीची पण तयारी करून घेत होती. कारण कसं पटपट म्हटलं स्वयंपाक करू आणि खाली जाऊया, कारण मग होळी म्हणजे त्रिशाला पण बघायची असते. आणि लहान मुलांना कसं आपण सांगितलं तरच त्यांना सणवार वगैरे कळतात. आणि हे सिटीत राहणारे मुलं कसं त्यांना जर दाखवलं ना तरच कळतं, नाहीतर नाही कळत. तसं गावाकडे कसं आपल्याला म्हणजे कळतं, कारण कसं गावाकडे प्रत्येक सण वगैरे खूप छान सेलिब्रेट करतात, त्यामुळे ते कळतं. तसं सिटीमध्ये ना जास्त मुलांना नाही कळत, त्यामुळे ते कसं प्रत्येक गोष्ट आपल्याला असं नेऊन दाखवावी लागते. कारण तिला होळी म्हणजे काय हे पण नव्हतं माहिती. ती म्हणायची होळी म्हणजे कसं कलर वगैरे खेळतात ना, त्यालाच ती होळी समजत होती. तर इथे मी पुरणाची पोळी तयार करून घेत होती. बाकी तर झालं होतं, माझा भात झाला होता, त्यानंतर आमटी रेडी झाली होती. फक्त भजी आणि पुरणाची पोळीच राहिली होती. तर इथे छान अशी पुरणाची पोळी मी रेडी करून घेत होती. आधी होळीच्या नैवेद्याची पोळी तयार करून घेतली. आणि बिलकुल माझी पोळी फुटली वगैरे काहीच नाही, छान झाली होती पोळी पण. तर इथे बघू शकता तुम्ही, छान फुगली होती माझी पोळी. तर त्यानंतर पटपट पोळ्या करून घेतल्या आणि खाली सोसायटीमध्ये गेली, होळीला नैवेद्य दाखवला, त्यानंतर आम्ही जेवण केलं. तर असा काही होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.